इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकचा स्वघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असल्याचं आता समोर आलंय. कालपर्यंत 58 व्हिडिओ असल्याचा दावा पोलीस करत होते. आज त्याच व्हिडिओने 100 गाठल्याचं समोर आलंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या भोंदूबाबाने आपल्या भोंदूगिरीच्या माध्यमातून अमाप संपत्ती गोळा केलेली आहे. ही अमाप संपत्ती त्यांनी भोंदूगिरी आणि लोकांची फसवणूक करून उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. नाशिक आणि सिन्नरच्या मिरगाव येथील घरांमध्ये झालेल्या झाडाझडतीमध्ये 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, लाखोंची रोकड तसेच अनेक ठिकाणी जमनी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे. या नेमलेल्या SIT तपासात आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. IPS तेजस्विनी सातपुते आता चांगल्याच ॲक्शन मोडवर आलेले असून आज देखील खरात याची तब्बल 2 तासाहून अधिक वेळा चौकशी करण्यात आली असल्याचं सूत्रांच्या आधारे समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्येच या भोंदूबाबाने बड्या नेत्यांच्या सोबतच्या फोटोंच्या आधारे मोठी संपत्ती जमा केली आहे. गुन्हे शाखा 1च्या पथकाने रात्री उशिरा खरात याच्या मिरगाव येथील फार्म हाऊस येथे छापा टाकला असता तेथे काही महत्त्वाचे दस्तावेज देखील मिळून आले. त्यानंतर नाशिक येथील बंगल्यावर छापा टाकला असता जवळपास 6 लाख रुपये एवढी रोख रक्कम तेथे मिळून आली. त्यानंतर तपासादरम्यान अशोक खरात यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमा केल्याची चर्चा आहे. शहराच्या उच्चभ्रू परिसरात असलेला बंगला, त्याचप्रमाणे कॅनडा कॉर्नर या ठिकाणी कार्यालय, त्याचप्रमाणे पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असल्याची माहिती समोर येते. त्याशिवाय सिन्नर ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथे मोठ्या प्रमाणात जमीन, निमगाव शिर्डी येथे पत्नीच्या नावावर 4 एकर भूखंडासह फार्म हाऊस असल्याची माहिती तपासात दरम्यान पुढे आली आहे. एकूण जवळपास 200 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ज्योतिष आणि दिव्य शक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक आणि अत्याचार करून ही संपत्ती गोळा केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या SIT कडून कॅप्टन अशोक खरातची चौकशी सुरू होते आहे. यात मोठमोठ्या बाबी समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घराच्या घरून 8 लाख रुपये तर 2 लॅपटॉप, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हस्तगत करण्यात आलेले. त्यामुळे आता खरातच्या कारनाम्यांची व्याप्ती किती खोलवर गेली आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.